नमस्कार मंडळी. तर भरपूर दिवसापासून इच्छा होती का आंब्याच्या बागात आंब्याना मोर आलाय की नाही बघायला जावं. तर आज वेळ होता, म्हटलं आज बघून येऊया. तर आल्यानंतर इतकं भारी वातावरण बघून ना एकदम मस्त वाटलं, कारण माझ्या मेहनतीला कुठेतरी फळ आलंय असं वाटतंय. कारण हे झाड आहे राजापुरी. तर हे झाड आम्ही 1 वर्षापूर्वी लावले, म्हणजे पावसाळ्यात लावलंय, तरी त्याने मोर धरला आहे. तर आम्ही त्याचा मोर पण राहून देणार आहे, कारण भरपूर झाडांना मोर आलाय. आणि एक वेळ अशी होती की या झाडाची साईज एकदम छोटी होती आणि एकदम एक काडी अशी, तुम्हाला दाखवते. तर असं काही झाड होतं, इतकंच होतं स्टार्टिंग लावलं तेव्हा. आणि त्याच्या सावली पण पडत नव्हती. तर स्टार्टिंगला काय ड्रिप लाईन टाकलेली नव्हती, तर मी नळीनं पाणी घालायचे त्यांना. तर सावली पडत नव्हती, तरी त्या सावलीत उभं राहून जितकी सावली पडायची तितक्या सावलीत उभं राहून मी पाणी घालायचे. आणि आज असं काय मोर बघून एकदम आनंद होतोय तसा. आणि भरपूर आंब्यांना मोर आलाय, म्हणजे 100पैकी 50% तरी ह्या वेळेस 3 वर्षात इतका मोर बघून खूप आनंद होतोय. कारण हे झाड फक्त 3 वर्षाचं आहे आणि भरपूर मोहर आलाय. तर काही झाडं गेले होते, तर ते आम्ही पावसाळ्यात पुन्हा लावले. तर त्याच्यात 3 प्रकार होते, एक राजापुरी, एक तोतापुरी, आणि नाही तोतापुरी आधीच होता, राजापुरी, एक लंगडा, आणि एक अजून प्रकार होता तो लक्षात नाही. आणि काही केसरचे आणलेले नंतर पण. तर केसरचे भरपूर छोटे आहेत. तर तुम्हाला मी दाखवते की आंबा ओळखायचा कसा, की केसर का. झाडावरनं पण आपल्याला ओळखता येतो. तर याचं पान छोटं आणि गडद रंगाचं आहे, त्याच्यामुळे हा आहे केसर. आणि याचं पान मोठं आहे, बघू शकता. याचं पान मोठं आणि थोडं पोपटी कलरचं आहे. तर हा आहे तोतापुरी, आणि हा तो पण तोतापुरी, एकदम असं मिक्स लावलेले. तर हे याचं जास्त पान मोठं आहे. हा आहे राजापुरी. तर बघू शकता. आणि मस्त खूप भारी वाटतंय का ह्या आंब्यांची कटिंग पण मीच केलेली पावसाळ्याच्या आधी. आणि हे काही होते. तर हे आहे केसर, तर ते आम्ही नंतर लास्टला लावलेले. तर ते पण भरपूर मस्त झाली, साईज फुटायला सुरुवात केली त्यांनी चांगली. आणि छोटे छोटे असे आंबे पण लागले. तर मस्त वाटतंय. आणि काही दिवसात हे मोठाले होतील, तेव्हा पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच. त्यासाठी माझी व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.